चर्चा होती है, राज्यों का जो बैकलॉग होता है उस बारे में चर्चा होती है। महाराष्ट्र आज आर्थिक तंगी में है, आपको मालूम है, लाडली बहन, ये योजना, तो जरूर महाराष्ट्र की सरकार महाराष्ट्र के लिए ज्यादा से ज्यादा फंड लेके आएंगे। ठीक है, चलिए। राऊत साहेब, देवेंद्र फडणवीस यांनी आगामी महापालिका निवडणुकांचे संकेत दिलेले आहेत, तर निवडणूक आयोग ही घोषणा करतो, पण काल फडणवीस भाषणात असं म्हणाले की सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये आपली दुसरी लढाई आहे आणि जास्तीत जास्त जागा जिंकून आणल्या, 150चे टार्गेट आहे, तर त्या भागात निधी दिला जाईल. आणि प्रश्न असा आहे की धमकी आहे, ही धमकी आहे, मुख्यमंत्र्यांची ही धमकी आहे. महानगर आधी त्याने अशा प्रकारच्या धमक्या लोकसभेला दिल्या, मग विधानसभेला दिल्या, महानगरपालिकेला दिल्या, मग जिल्हा परिषदेला धमक्या देतील, ग्रामपंचायतीला देतील. हे धमक्या देऊनच निवडणुका जिंकता येत नाही. निधी, धमक्या, खंडण्या, त्यानंतर कायद्याचा गैरवापर. मुंबई त्यांना जिंकायची आणि ते कशा पद्धतीनं निवडणुका जिंकतात, फडणवीस आणि कंपनी किंवा मोदी कंपनी, शहा कंपनी, एक्सटेंडेड ब्रँच ऑफ ईस्ट इंडिया कंपनी, त्यांचं हेडक्वार्टर सुरतला आहे. आता मुंबई जिंकायची आणि अमित शहाच्या पायाशी टाकायची व्यापाऱ्यांची, हे यांचं धोरण आहे. जसं पोर्तुगीजांकडून ब्रिटिशांनी घेतली मुंबई, मग ती याला भेट दिली, त्याला नजराणा दिला, तसं देवेंद्र फडणवीसांना मुंबईचा नजराणा ईस्ट इंडिया कंपनी प्रायव्हेट लिमिटेड सुरत यांना द्यायचं किंवा अहमदाबाद यांना द्यायचं. आणि त्यासाठी त्यांची सगळी ह्या धमक्या, दहशत, आर्थिक उलाढाली सुरू आहे. मुंबईचं चित्र वेगळं आहे. विधानसभा तुम्ही ज्या पद्धतीने जिंकलात त्यामुळे तुमची आंतरराष्ट्रीय स्तरावर छेतू झाली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर की कशा पद्धतीनं महाराष्ट्राच्या निवडणुका हायजॅक केल्या, जिंकल्या, बनावट, बोगस मतदार याद्या, बोगस नावं टाकून 65 ते 70 लाख मतं एका तासामध्ये वाढवली. हे का लोकशाही सुदृढ असल्याचं लक्षण नाही. आणि महानगरपालिकेत तुम्ही तेच करू इच्छित आहात. पण मुंबईतला समजतो, मुंबईकर आणि मराठी माणूस तुमचे हे मनसुबे पूर्ण होऊ देणार नाही. आणि धमका काय देत आहे, मला मतं दिली तरच मी निधी दे, हे कोणत्या संविधानात बसते? आम्ही जे म्हणतोय तुम्ही संविधान विरोधी आहात, तुम्ही घटना विरोधी आहात, तुम्ही कायद्याच्या विरोधात, यासाठी मला मत दिलं तर तुमचा विकास करू. ते शहराचा, राज्याचा, देशाचा विकास करायला बांधील नाहीये. जे त्यांच्या बरोबर नाहीत त्यांना ते दारिद्र्यात आणि अविकसित ठेवणार. हे यांचं वेगळं संविधान, मनुवाद, मनुस्मृतीचं संविधान यांचं बनलेलं आहे. ठीक आहे, त्यांना करू द्या, काही हरकत नाही. पण राऊत साहेब, महापालिका निवडणुका आता अवघ्या 4 ते 5 महिन्यात आहे, तर अशा वेळेस सगळ्या राजकीय पक्षांनी आपलं एक उद्दिष्ट ठेवलेलं. मुळात असं आहे, निवडणुका घेण्याआधी त्याने सर्व पक्षांची बैठक घेतली पाहिजे. या निवडणुका फक्त भारतीय जनता पक्षाच्या किंवा फडणवीसांच्या नाहीये, या लोकशाहीच्या महत्वाच्या निवडणुका आहेत महानगरपालिकेच्या. त्यांनी सगळ्या राजकीय पक्षांना बोलवून त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे. निवडणुकांच्या तारखांसंदर्भात काय शिफारस केली पाहिजे, कोणत्या अडचणी आहेत, पाऊस आहे का, शाळा आहेत का, अन्य काही अडचणी आहेत का, सण आहेत का, उत्सव आहेत का, या संदर्भात त्यांनी चर्चा केली पाहिजे. पण ते करणार नाही. ते विरोधी पक्षाची अडचण बघून संपूर्ण तयारी, सेटिंग, ज्याला ते म्हणतात सेटिंग करून ते निवडणुकांच्या तारखा जाहीर करतील. पण आमची तयारी नाही. पण सगळ्या जे राजकीय पक्ष आहेत त्यांनी आपापली उद्दिष्ट ठेवली आहेत. त्यात भाजप म्हणते की 150 जागांचा त्यांचा दावा आहे, की यंदा उद्दिष्ट आहे त्यांचं जिंकण्याचं. तसंच शिंदे ही 100 जागांवर दावा करताना शिंदे स्वतःच्या माजी नगरसेवकांनी जवळपास 2-2 कोटीचा निधी देत आहेत अशी माहिती मिळते. पैशाचाच खेळ आहे ना, पैशाचाच खेळ आहे ना, बाकी काय? पैशाचाच खेळ आहे. देवेंद्र फडणवीस म्हणतात निधी देईल, त्यानंतर मिस्टर शिंदे रोकड्यात पैसे वाटतायत. ते त्यांच्या गाडीमध्ये, डिक्कीमध्ये 10-12 गाड्यांमध्ये पैसे घेऊनच फिरतायत.
ते एखाद्या भागात जातात, माजी नगरसेवकाला बोलवतात, बॅगा त्याच्या हातात देतात आणि प्रवेश करून घेतात. ही कोणती लोकशाही या देशात, महाराष्ट्रात आणि मुंबईत सुरू? 150 जागा तुम्हाला जिंकायच्या आहेत. बॅलेट पेपरवरती निवडणुका मुंबईच्या तरी 100 जागा कोण लढणार आहेत? शिंदे. रूढ अर्थाने पाहिलं तर त्याच्याकडे 100 पैशाचा खेळ आहे. गुळाच्या ढेपेला, या सगळ्या गुळाच्या ढेपा आहेत अजित पवार, एकनाथ शिंदे आणि हे देवेंद्र फडणवीस. ही ढेप जरा मोठीच आहे. या गुळाच्या ढेपांना हे सगळे चिकटलेले मुंगळे आहेत. आज या ढेपेला चिकटलेत, उद्या सरकार बदललं ते दुसऱ्या ढेपेवर जाते. तर आम्हाला यांचं सांगू नका, यांच्याकडे 100 सुद्धा निष्ठावान कार्यकर्ते नसतात.